जुनी गोष्ट आहे. माझ्या लहानपणी घडलेली. तेव्हा मी 7 वर्षाचा असेन. कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतंच माझं शाळेत नाव घातलं होतं आणि मी इनफंडीच्या वर्गात बसत होतो. हे आठवतं. पहिल्या दिवशी माझ्या पाटीवर काढलेली ती सरस्वतीही आठवते. त्या सरस्वतीची पूजा करून श्री गणेशाचा धडा गिरवू लागलो आणि शाळेत मन रमेना झालं. तासनतास मांडी घालून वर्गात एकाच ठिकाणी बसायला नको वाटू लागलं. मध्येच गुरुजी खेकसायचे आणि आमच्या छातीत धस्सच व्हायचं. कधी कधी दातोट खाऊन ते अंगावर धावून यायचे आणि आमच्या पोटात खड्डा पडायचा. त्यांनी छडी काढून ती नुसती टेबलावर आपटली की आमचा सगळा वर्ग थरथरायचा. मान खाली आणि नजर वर करून आम्ही एकाएकी गप्प होत असो. अशी आमची ही शाळा आणि असे आमचे गुरुजी. ही शाळा तेवढी नको वाटू लागली. ती कशी चुकवावी हाच विचार डोक्यात सुरू झाला. ती चुकवण्यासाठी लांब कुठल्या तरी गल्लीबोळात जाऊन खेळत बसायचं. पण नेमकं तिथं कोणीतरी येऊन मला धरून घेऊन जाईल ही धास्ती असायची. धड खेळातही मन रमायचं नाही. खेळात रमून गेलोय असा नुसता भास चालू ठेवायचा. माग काढत कुणीतरी येणार या भीतीनं गांगरूनच गेलेलो असायचो. शाळेची वेळ झाली की मला बघायला आई स्वतः घराबाहेर पडून गल्लीबोळं हिंडू लागायची. नाहीतर 4 पोरं तरी आमच्या पाठीवर सोडायची. त्या पोरांनाही मोठा चेव यायचा. शिपायांनी चोर पकडावा तशा थाटात मला धरून घेऊन जायची. तो एक मोठा सीनच असायचा. दोघांनी माझे 2 हात धरलेले असायचे. मागच्या बाजूनं कुणीतरी एकानं शर्ट घट्ट धरून ठेवायचा. चौथ्यानं आमची टाळू धरायची. तोंडाचा आ करून आम्ही सूर धरायचा आणि या थाटात आमची ही मिरवणूक वाजत गजत घराकडे यायची. आई वाट बघत दारातच उभी असायची. आम्ही अंगणात आल्या आल्या तिच्या तोंडाचा एक शेंडा झडायचा. त्या तावात आम्हाला दार दार ओढून आत घरात न्यायचं. 4-2 धबाके पाटीत बसायचे. इच्छा नसताना जबरीनं जेवायला लावायचं आणि पाटी दप्तर हातात देऊन शाळेत रवानगी करायची. अशा त्या दिवसात मला एकच विरंगुळ्याचं ठिकाण होतं. ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा. तिथं तासनतास माझं मन रमायचं. कधी कधी शाळेला म्हणून पाटी दप्तर घेऊन बाहेर पडायचं आणि त्या गोट्यात जाऊन बसायचं. शनिवारी तर माझी सकाळची शाळा या गोट्यातच भरायची. आमच्या घराला लागूनच हा गोटा होता. चांगली 15-20 जनावरं दावणीला होती. 2 बैलजोड्या, 6 म्हशी, 2 गाई आणि 3-4 वासरं असा आटाला होता. शेती सगळी घरात होती. एकाला 4 चाकरीचे गडी होते. गड्यांना हाताशी घेऊन वडील शेती बघत होते. ते नेहमी मळ्यातच असायचे आणि गड्यांच्या भाकरी भाजत आई घरात असायची. एका वेळेला चांगल्या 2.5 शेराच्या भाकरी तिला बडवायला लागायच्या. आमच्या माझ घरात घुसळखांब होता. एक भला मोठा डेरा भरून ताक व्हायचं. सकाळच्या वेळी माझी एक मोठी बहीण याच कामावर असायची. त्या घुसळखांबाजवळ उभी राहून चारचूर चारचूर रवी फिरवत राहायची. ताक ढवळून झालं म्हणजे एक लोण्याचा गोळा निघायचा की तिच्या दोन्ही हातात तो मावायचा नाही. एकूण अशी सुबत्ता होती. ऊस, मिरची, हळद अशी बागायती होती. त्यासाठी घरचं हक्काचं शेणखत मिळावं म्हणून बरीच जनावरं वडिलांनी पाळली होती. आमच्या या गोट्याची दावण सदा भरलेली असायची. दावणीची ही जनावरं बघूनच मन हरकायचं. या गोट्यात माझा एक सवंगडी होता. ज्या दिवशी माझं शाळेत नाव घातलं त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता. आमच्या ढवळ्या गाईनं एका नामी खोंडाला जन्म दिला होता. त्याचं नाव ठेवलं होतं सोन्या. हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता, काळाबाळा. त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे टिपके फार उठून दिसायचे. त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती. रंधा मारलेल्या शिसवी लाकडावर तेल लावावं तशी ती दिसायची. त्यावर ते बेळकीगत पांढरे शुभ्र टिपके फार शोभून दिसायचे. खोंड फार चलाक होता. जरा कुठं खुट्ट झालं की लगेच कान टवकरायचा. टुकू बघत राहायचा. सावध होऊन काणोसं घेणारं त्याचं ते ध्यान टक लावून बघत राहावंसं वाटायचं. मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या 2 पायांवर भार देऊन तो घाईघाईनं उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीभ पुढं काढून मी पुढं केलेल्या हाताला चाटायला लागायचा. त्या स्पर्शातली ऊब मला अजून आठवते.
लगळ करणारी ती इवलीशी जीभ अजून डोळ्यापुढे येते. मग मी त्याच्या मानेखालची पोळी खाजवत उभा राहायचो. कोटाला मोठी बटणं लावावी तशी दिसणारी त्याची नुकती उगवणारी शिंगही मला मोहित करायची. बोटांनी दाबलं की ती मऊ लागायची आणि त्याची गंमत वाटायची. या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासनतास त्या गोट्यात रमून जायचो. शाळेचं दप्तर बाजूला ठेवायचं आणि हिरव्या गवताच्या गादीवर बैठक मारून या सोन्याबरोबर गप्पा मारायच्या. मी तोंडानं बोलायचो आणि तो आपल्या डोळ्यांनी उत्तर द्यायचा. आमचं हे बोलणं ऐकायला तिथं दुसरं कुणीच नसायचं, त्यामुळे मनसोक्त बोलता यायचं. त्यातलं काही बोलणं मला अजूनही आठवतं. शाळा चुकून असाच गोट्यात मुक्काम मारला होता आणि पाटी सोन्यापुढे धरून मी त्याला शिकवत होतो. बर का सोन्या, ए पिल्ल्या, अरे हे बघ 12 खडी अशी काढायची असतात. हा मन, क का का की की कू. मी अशी त्याला 12 खडी शिकवत होतो आणि सोन्या ती अक्षरं जिभेनं पुसत होता. सगळी 12 खडी त्यानं अशी चाटून खाल्ली आणि एकदम मला फार आनंद वाटला. आनंदाच्या भरात ती पाटी दिली बाजूला फेकून आणि त्याच्या गळ्यात पडून त्याच्या कानात म्हणालो, तू शाणा बघ, काय कक्का किक्की उगच काढत बसायचं. शाळा जाऊ द्या खड्ड्यात, आईला आग लागू दे त्या शाळेला. असं म्हणून मग मी बोलत बसलो होतो अगदी शाळा सुटेपर्यंत. बाहेर रस्त्यानं पोरं पाटी दप्तर घेऊन घरी जाताना दिसली तेव्हाच मी आमची शाळा सोडून उठलो. आमची ही शाळा 4-6 महिने अधूनमधून भरत होती. छान लळा लागला होता. त्या बालपणातही मी माझ्या भावी जीवनाची कितीतरी स्वप्न या सोन्याच्या कानात बोलून दाखवत होतो. तोही माझा हात चाटून मला धीर देत होता. मला आठवतं, मी अनेक वेळा त्याच्या कानाशी लागून बोललो होतो, सोन्या, तुला चांगला जोडीदार बघू, एक झक्कास पळाऊ गाडी करू, शर्तीत नंबर मारायचा, जाईल तिथं आपली गाडी पहिली आली पाहिजे बघ. एक नंबर आला की गावात बँड लावून मिरवणूक काढू, परातभर साकार वाटू. गावानं म्हणायला पाहिजे, काय खोंड आणि काय गाडी आणि काय मालक. हे बोलायचं कामच नाही, देखते राहिना. बालपणचे हे माझं स्वप्न मला आठवतं. ते कैक वेळा या सोन्याला मी सांगितलं होतं. आजही एखादं शिखर जिंकण्यासाठी मी सज्ज होतो तेव्हा त्या पळाऊ गाडीतच मी बसलेला असतो. चापकाच्या वादीसारखे लांब सडक 2 खोड माझ्या गाडीला जोडले असून ते चौक सोडून गाडी भरधाव सुटली आहे. चाकांचा खडखडाट कानात घुमतो आहे. गाड्यांना गाड्या घासून पळतायत. जणापण सुरू आहे. धुळीचे लोटच्या लोट वर आकाशाला भिडू लागले आहेत आणि समोर फज्जा दिसत आहे. अशी ही स्वप्न सोन्याजवळ बसून रंगवत होतो. छान गट्टी जमली होती आणि एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजणच पडलं. दावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोई लावली. 10-12 वर्षाचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोट्यातली ही जनावरं घेऊन जायचा आणि संध्याकाळी दिवस मावळायला परत आणायचा. आमच्या गावाला लागून कडकमईचा एक डोंगर होता. त्या डोंगराच्या आसपास अनेक नाले ओढे होते. मैल मैल माळ पसरलेला होता. मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काठांना चांगले हिरवगार दट्ट उगवायचं आणि डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ हिरवागार गालीच्या पसरावा तसा दिसायचा. गावची जनावरं दिवसभर या माळावर चरत असायची. राखोई घातली की घरची वैरण कमी लागायची. आमची जनावरही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवसभर गोटा रिकामा, भकास, उदास दिसू लागला. गोट्यातली माझी शाळा भरेना झाली. एक विरंगुळा मिळाला होता, पण तोही आता नाहीसा झाला. उगवलेला दिवस लवकर मावळेनासा झाला. जनावरं संध्याकाळी कधी परत येतात आणि माझा सोन्या मला कधी दिसतो असंच होऊन जायचं. हे जनावरं कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूसं पडल्यावर यायचे. त्या दिवशी दिवस मावळला तरी अजून जनावरं परतली नव्हती. सोन्याची वाट बघत मी उंबऱ्यातच बसलो होतो. एवढ्यात आईनं कशाला तरी हाक मारली. मी आत गेलो. ती दिवाबत्तीची तयारी करीत होती. कंदिलाची काच पुसता पुसता ती मला म्हणाली, बाबा, त्या डब्यातलं एवढं राखेल बाटलीवर काढून घे. मी या कामाला लागलो. नळकांड्याचं तोंड बाटलीत घालून सळी खालवर करीत तेल काढायचं हे काम मला फार आवडायचं. त्या कामात मी रमून गेलो. बाटली भरत आली
आणि समोरच्या अंगणातून राखोईच्या पोराची साद आली. पाटलीन बाई, जनावरं आली हो. सगळे दावणीला बांधा, मी जातो हो. बसल्या जागेसनच आई मोठ्यानं म्हणाली, जा बाबा जा, बांधतो आम्ही. ही साद ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथंच सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोट्यात शिरलो. दिवसभर चरून पोटं टुम्म करून आलेली ही जनावरं आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती. कोणी डोळे झाकून रवंत करीत होती. माझा सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसत नव्हता. सोन्या सोन्या अशा हाका मारूनही बघितल्या. एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठं गडपच झाला होता. सबंध गोटा मी 3-3दा पाहिला. चाऱ्याजवळचा आडोसाही बघितला. सोन्या गोट्यात नाही हे बघून छातीत धडधड सुरू झाली. बाहेरच कुठं रेंगाळलाय का हे तरी पाहावं म्हणून मी घाईनं गोट्यातून बाहेर आलो. आजूबाजूला बघू लागलो. एवढ्यात आईजवळ येऊन म्हणाली, का रे बाळा, आचारी का बेचारी येऊन का असं बघत राहिलायस? घाबऱ्या आवाजात मी म्हणालो, अगं आई, आपला सोन्या गोट्यात नाही. नाही ते र कसं? असं म्हणून ती घाई गडबडीनं गोट्यात गेली. तिच्या पाठोपाठ मीही पुन्हा गोट्यात गेलो. सगळीकडे नजर फिरवून ती खुळ्या कावऱ्यागत माझ्या तोंडाकडे बघत म्हणाली, खरंच की र, सोन्या कुठं दिसत नाही. अगं मग तेच सांगतोय नव्ह तुला. माझ्या तोंडाकडे टक लावून बघत ती म्हणाली, खरं बोलतोयस का फशिवतोयस? काकुतीला येऊन मी म्हणालो, अगं फशिवतोय कसा? कुठं त्याला दडवून बिडवून ठेवलं नाहीस नव? असं ती म्हणाल्यावर मी रागानच बोललो, कुठं दडवतोय? काय माझ्या खिशात ठेवलंय वे? मग मात्र तिचाही धीर सुटला. तीही आचारी का बिचारी झाली. एवढ्यात सोन्याची आई हंबरू लागली. त्या हंबरणाऱ्या गाईकडे बघत आई म्हणाली, बाई, असं कुठं ठेवून आलीस ग तुझ्या लेकराला? कशी विसरलीस त्याला? आणि माझ्याकडे वळून बघत ती म्हणाली, बाबा चल, आजूबाजूच्या गल्ली बोळात कुठं हाय का बघू. ना शुद्ध ना बुद्ध. आजूबाजूचे सगळे बोळ गल्ल्या फिरून आलो. पाक सगळं गाव पालतं घातलं. वरावरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो. त्या गोट्याकडे बघवत नव्हतं. गाय एकसारखी हमरत होती. आपल्या सोन्यासाठी टाहो फोडत होती. काय करावे आम्हालाही कळत नव्हतं. मी रडकुंडीला येऊन दाराच्या एका पायरीवर गप्प बसून राहिलो. आई अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली. बघता बघता ही बातमी गावभर झाली. 5-50 लोक घरापुढं गोळा झाले. सांगायला मिळताच आमच्या आप्पाही मळ्यातनं घराकडे आले. आत घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले. एक ढग गडगडावा तसे गरजले. जनावर आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का? त्या पोराला विचारायचं नाही कुठं आहे वासरू म्हणून? यावर आई कशी बशी म्हणाली, येऊन बघूस तर पोरग गेलं, मग कुणाला विचारायचं? विचार आता आमच्या कर्माला. असा ताव काढत ते आईवर पुन्हा खेकसले आणि मग आमच्या एका गड्याला म्हणाले, चंद्रप्पा, जा रे त्या राखोळीच्या पोराला घेऊन ये जा. मोहरं घालूनच घेऊन यायचं बघ. घरचा खोंड नाहीसा झाला म्हणजे काही गोष्ट आहे वे? खोंड चांगला मोठा करायचा म्हणून आम्ही गाईची धार काढू दिली नाही. सगळं दूध खोंडाला पाजलं. का? खोंड तयार व्हावा म्हणूनच की. आप्पा बोलत होते ती गोष्ट खोटी नव्हती. सगळं दूध सोन्याला मिळावं म्हणून त्यांनी कधी त्या गाईची धार काढू दिली नव्हती. पहिले 4 दिवस काय चीक काढला आणि खरवस खाल्ला तेवढाच. तसा सोन्या आमच्या सगळ्यांचाच लाडका होता. सगळ्यांचीच त्याच्यावर भिस्त होती. आमच्या आई तर रोज एक ताजी भाकरी, तूप आणि लोणच्याचा खार लावून त्याला घास घास करून भरवायची. पोटच्या लेकराला भरवावं तशी. खाताना कुणाची नजर पडू नये म्हणून फाटक्या कांबळ्याचा एक पडदा आडवा लावायची. एकदा मी विचारलं, असं पडदा का लावतीस? ती म्हणाली, बाबा, कुणाची नजर कशी, कुणाची कशी हे काय सांगता येते? भिकारी आहेत, कोतारे आहेत, कुत्रे आहेत, मांजरं आहेत. त्यांची कोणाची नजर लागू नये म्हणून असा आडोसा करायचा. अशी काळजी ती घेत होती. माझा तर लळाच लागला होता आणि आप्पांची भिस्त होती. असा हा सोन्या गेल्यावर आम्ही सगळेच बेचैन झालो. काही सुचेनासं होऊन बसलं. दारापुढचं अंगण माणसांनी भरलं होतं. जातोय कुठं? सापडल. कुठंतरी चुकलं असल असं म्हणून लोक धीर देत होते. एवढ्यात राखोळीचं पोरगं आलं. त्याच्या पाठोपाठ त्याची आई, आजी असं सारं लटांबरच आलं होतं.
त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून आप्पांनी विचारलं, होय रे हेंद्र्या, ही कसली राखण तुझी? कुठं गेला रे खोंड आमचा? आप्पांच्या आवाजानंच ते गार झालं. त्याच्या तोंडातनं शब्दच फुटेनासा झाला. हातपाय थरथर कापायला लागले. मग त्याची म्हातारी आजीच धीर करून म्हणाली, नकाजी पाटील त्याच्यावर तावदारू. ते पहिलंच भिवून गाबागाब झाले या. आप्पा उसवून बोलले, तावदारू नको तर मग काय करू? त्याच्या तोंडावरनं हात फिरवून विचारू, होय रे माझ्या लेकरा, बाळा, असं बोलू ग म्हातारे? तसं नवजी पाटील, असं म्हणून म्हातारीनं खालचा सूर लावला आणि एक घाव दोन तुकडे करीत आप्पा म्हणाले, तसं नवजी असं नवजी म्हणून इथं पागोळ लावायचं नाही, मुद्द्याचं बोलायचं. असं म्हणून त्यांनी म्हातारीचं तोंडच बंद केलं आणि पुन्हा पोऱ्याला धारेवर धरलं. बोल, सोन्या कुठं आहे? जनावरं घेऊन आलास तेव्हा तो होता का कळपात? यातून काही निष्पन्न होईना. हे पाहून एक जण म्हणाला, हे बघा पाटील, हे अंडाचं गुराळ काय फायद्याचं? आप्पांनी विचारलं. मग करूया तर काय म्हणता? असं करू, गावातनं 2 बत्त्या घेऊ, या पोराला बी संगड घेऊ आणि कुठं कुठं चरायला गेलती तो माळ सगळा पालता घालून येऊ. याला दुजोरा देत दुसरा एक जण म्हणाला, होय, जातय कुठं? पार सगळा माळणमाळ ढवळू की. आप्पांना ही गोष्ट पटली. मग वेळ न लावता घडी पाठवून 2 तिथं 4 बत्त्या मागवल्या. तालमीतली ही पोरं गोळा होऊन आली आणि रात्री 8च्या सुमाराला 50-500 लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले. मी येऊ का बरोबर? असं विचारलं तर नको म्हणतील. अंधारात तुझं आणि तिथं काय घटळ पुरलंय असं विचारतील. हे लक्षात घेऊन आप्पाच्या ध्यानात येणार नाही अशा बेतानं मी त्या गर्दीत घुसलो. कुणाच्या तरी आडाआडानं चालत राहिलो. गाव मागं राहिलं, अंधारात बुडून गेलं. बत्तीच्या उजेडात आम्ही माळावर आलो. बघावं तिकडे आबाळागत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता. राकोळीचं पोरगं म्हणेल तिकडं जात होतो. रात्री 8चे 9 झाले, 9चे 10 झाले. पाक सारा माळ तुडवून कडकमाईच्या डोंगराजवळ आलो. एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता. मध्येच एक जण मोठ्यानं ओरडला, ते तिथं काय दिसतंय बघा. त्यानं बोट वर करून दाखवलेल्या दिशेला सगळेच बघत राहिले. झुडपाजवळ कसली तरी हालचाल दिसली. सगळ्यांच्या आशा फुलून आल्या. जपाजप पावलं टाकत आम्ही पुढे जाऊ लागलो आणि 4 हरणांचा एक कळप आमची चाहूल लागताच टनानं उड्या मारत पुन्हा अंधारात जाऊ दिसेनासा झाला. आम्ही थबकल्यागत तिथल्या तिथं उभं राहून बघत राहिलो. एरवी माळावर हरणांचा कळप दिसला की मला कितीतरी आनंद व्हायचा, पण आज हरणांना बघून मी हिरमसला झालो. मला वाटलं होतं माझा सोन्या दिसेल, पण त्याच्याऐवजी हरणांचा कळप समोर दिसला आणि घोर निराशा झाली. रात्रीच्या 11 वाजून गेले. डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालता घालून झाला. सगळ्यांचीच निराशा झाली. मग एके जागी बसून थोडा वेळ खल केला आणि ओढ्या बघीनं तपास करत जायचं ठरलं. काही जण ओढा बघत निघाले, काहींनी ओहळ धरले. त्यांच्या काटाकाटाने आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. त्या अंधारात एका घायपाताच्या गड्ड्याला बघून मी विलक्षण पाहिलो. मला वाटलं त्या अंधारात कुणीतरी दबा धरूनच बसलंय की काय. मध्यरात्र झाली. तशा ऐकलेल्या भूताकेतांच्या गोष्टी मनात येऊ लागल्या होत्या आणि अशा वेळी ओढ्याच्या काठावर मला तो वाघफड्याचा गड्डा बघून नको तेच मनात आलं. नकळत माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि जवळ जे कोणी दिसलं त्याला घट्ट मिठी मारून थरथर कापू लागलो. माझ्या त्या अचानक किंकाळीनं सगळ्यांचाच थरकाप उडाला. एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून घट्ट झाले. काय झालं, काय झालं करीत सगळेच माझ्याकडे धावले. गच्च डोळे मिटून आणि तोंड कुणाच्या तरी धोत्राच्या सोग्यात खुपसून मी कसाबसा बोललो, अगं आई ग, तिथं कोणतरी बसले. अरे कुठं, काय, कोण बसले असे लोक विचारायला लागले. बरोबर अंदाज करी कोणीतरी एक जण म्हणालो, हे बघा, वाघफड्याच्या गड्ड्याला बघून भेला असेल. हे ऐकून जरा धीर आला. कोणीतरी पुन्हा विचारलं, या गड्ड्याला बघून भेलायस वे? हळूच डोळे उघडून बघितलं. कोणी भूतभीत तिथं बसलेलं नसून खरोखरच वाळलेल्या वाघफड्याचा एक भला मोठा गड्डा मला दिसला आणि मनावरचं दडपण गेलं. हे दडपण गेलं आणि दुसरं आलं. एके ठिकाणी गर्दी झालेली बघून बाजूच्या दुसऱ्या ओहळातून चाललेले आमच्या आप्पा आणि त्यांच्याबरोबरचे 10 लोक धावत आमच्याकडे आले. अजून मी माझं तोंड त्यांना दाखवलं नव्हतं. आता मला बघून ते काय म्हणतील हा घोर मला लागला. त्यांनी विचारल्यावर काय बोलावं.
आणि कसं? हा विचार मी मनात घोळवू लागलो आणि एवढ्यात आप्पा येऊन समोर उभेच राहिले. मला बघून तेच सपपले. काय बोलावं हे त्यांनाच कळेनासं झालं. एडबडल्यागत करून ते मला म्हणाले, "तू र कसा?" काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो. तोंड उघडून बोलणार काय? मग पुन्हा त्यांनीच विचारलं, "अरे मला कळू न देता गुपचूप आलायस? तुझ्या आईला तरी सांगून आलायस का?" न बोलता मी नुसती नकारार्थी मान डोलावली आणि कपाळावर हात मारून आप्पा म्हणाले, "काय इधर कल्याणी पोरगा आहेस र? मला तर एक नाही ते नाही. निदान घरात आईला तरी सांगून यायचं नाहीस? अरे तू आणि कुठं गडप झाला म्हणून काळजी करत बसले असेल किती?" मध्येच कोणीतरी भर घालत म्हणालं, "अहो आईचं कातड आहे ते. काळजी करणार तर साधी नाही, हरान काळजी." आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायाकडे बघत आप्पा म्हणाले, "पोरा, हे र काय? पायात काहीच न घालता अनवणी आलायस. आणि एवढं काय लागलंय पायाला? रगत बघते." मी पायाकडे बघितलं. एका पायाचा अंगठा आणि त्याजवळची 2 बोटं रक्तानं भरलेली होती. तेव्हा काय लागलं होतं याची माझी मलाच शुद्ध नव्हती. चालण्याच्या नादात मला काही कळूनच आलं नव्हतं. खाली बसत आप्पांनी पाय हातात घेऊन नीट बघितलं आणि काळजाला धस लागल्यागत ते कळवळत बोलले, "अरे केवढा अंगठा फुटलाय रे तुझं ह्यो. तुला कळलं कसं नाही पोरा?" आणि लोकांकडे बघून म्हणाले, "टिक्कीचा पाला कुठे दिसतोय काय बघा र." मग कोणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या अंगठ्यावर पिळला. त्या पाल्याचा स्लीप त्याच्यावर बसवला. एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले, "बाबा, बस पाटकुळीवर. झालं एवढं रगड झालं. चला, आता गप घरला जाऊ." मी मुकाट्यानं पाटकुळीवर बसलो. सगळ्यांचाच हिरमोड झाला होता. एवढं हिंडल्याचा काहीच फायदा झाला नव्हता. सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते. मध्यान रात्र उलटल्यावर आम्ही घरी आलो. आई, आक्का, मावशी आणि शेजारच्या 4 बाया डोक्याला डोकी लावून अंगणात बसून होत्या. आम्ही जवळ आलो आणि आईचा उंदका कानावर आला. आप्पा म्हणाले, "काय झालं काय? असं काय हे?" कशीबशी उठून आई म्हणाली, "जरा चला की गोट्यात. बघा, चला." "सोन्या घावला नाही नव?" काही न बोलता आईबरोबर आम्ही गोट्यात गेलो. गोटा सगळा दुधानं भरलेला दिसला. सगळीकडे दूध पसरून पांढरं दिसत होतं. आप्पांनी विचारलं, "दूध सांडलं वय?" आणखी एक हुंदका देऊन आई म्हणाली, "कशी असते आईची माया ती बघा. दूध कुठलं सांडतं या? अहो सोन्याच्या आईचा पाना आहे हो पाना." आपोआपच सड्यातनं धारा गळल्यात. एकाएकी आप्पांनी विचारलं, "अगं बरं धावणीची गाय कुठं आहे? बघा की कशी धावत उडून पळून गेली या." हांबारली हांबारली एकाएकी गप्पच झाली. "हे बया." आवाज घेईना म्हणून गोट्यात जाऊन बघते तर हे असं दिसलं. दावणीचं ते तुटकं दावं हातात घेऊन चुकचुकल्यागत करत आप्पा म्हणाले, "काय म्हणायचं तर काय ह्याला? अंगठ्या एवढं दावं तोडून ती पळाली तरी कशी असेल?" झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाचा एक कचवटा घेत आई म्हणाली, "अहो मायाच असते आईची तशी. हे लेकरसनी काय हाय काय त्याचं? बघा कसा पाटकुळीवर बसलाय निवांतवानी. उतर उतर माझ्या काळ्या. अरे सांगून जायचं नाही." असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरलं आणि हपापल्यागत माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली, "अरे घाबरून घट्ट झाले होते की र मी इकडं. म्हटलं तू आणि कुठे बेपत्ता झालास. एक सोडून 7 वेळ पडलं की रे माझ्या आतड्याला. ठरवलं तर आता तुझ्या संग बोलायचंच नाही. पण नाही रे माझं मन तेवढं घट्ट माझ्या सोन्या." मला भडभडून आलं. एकाएकी डोळे डबडबले आणि कसाबसा आई म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो. आणि कितीतरी वेळ दोघंही मुसमुसून रडत राहिलो. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.